कुंडलिनी जागृती, अंतर्मनाची प्रवास यात्रा. मानवाचे शरीर म्हणजे या संसाररूपी सागरातील एक प्रवास यात्रा. या शरीरामध्ये वास करणारी ऊर्जा म्हणजे जणू या प्रवासातील एक प्रवासी. जेव्हा ही ऊर्जा अंतर्मुख होऊ लागते तेव्हा सुरू होते आतून शुद्धीवर येण्याची प्रक्रिया, म्हणजेच चेतनेची जागृती. पण या ऊर्जेला दिशा कोण दाखवते? तर ते आहे आपले मन. मन म्हणजे सततची भटकंती, कधी भूतकाळात, कधी भविष्यकाळात, तर कधी स्वतःपासूनच दूर. आणि या प्रवासात योग्य अयोग्य मार्गाची जाणीव करून देणारी शक्ती म्हणजे आपली बुद्धी, आपली समज. मन, बुद्धी, चेतना आणि शरीरातील ऊर्जा या सर्वांचा समतोल साधत जेव्हा प्रवास आतल्या दिशेने सुरू होतो तेव्हा हळूहळू स्वतःचा शोध लागतो. आणि हीच अंतर्मुख होण्याची, स्वतःला जाणून घेण्याची आणि चेतनेच्या उन्नतीची यात्रा म्हणजेच कुंडलिनी जागृती. ही केवळ ऊर्जा जागृत होण्याची प्रक्रिया नाही, तर स्वतःच्या अंतरंगातील सत्याकडे जाणारी एक पवित्र यात्रा आहे. जय आदिशक्ती माता.